नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझं चालू आहे स्वयंपाक आत्ताच झाला आहे आणि आता लाडू बनवायचे आहेत. सोय बघा, असा किचनवर राडा पडला आहे सगळा. भाकरी कालवण सगळं झाले आणि म्हणलं लागले हातासारखं लाडू बनवून घ्यावं. परत बाकीची कामं करता येते दिवसभर, कारण संकेत पण आज लवकरच जाणार आहे. दुपारी 2-2:30 वाजता जाणार आहे त्याला पण. म्हटलं लाडू बनवून घ्यावं, तर लाडू थंड पण होते ते. आता 11 वाजले ते सकाळचे आणि आमच्याकडं भरपूर वारं सुटलं एकदम आणि थोडंसं असं आभाळाचं वातावरण आहे. आणि पाठीमागं शेवग्याला भरपूर शेंगा लागले त्या, आणि चवीला पण शेंगा लय भारी येते त्या शेवग्याची. पण ती रानाची मालकीने आलेली नाही शेंगा घ्यायला. तर लाडू बनवायचे चाललेत माझं. हे बघा, शेंगदाणे वाटून घेतली ती आपलं भाजून. हे बघा, चांगलं मंद गॅसवर शेंगदाणे भाजून घेतले आणि मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली ती. आणि तीळ पण अख्खं टाकले, ते गरम करून घेतले तीळ पण थोडंसं भाजून. आणि गुळाच्या पाकामध्ये बनवायचे, भारी लागते ते लाडू. एकदम पौष्टिक लाडू होते ते, आणि 1-1.5 महिना तर टिकते ते, काहीच होत नाही या लाडूला. असं इकडे पाक ठेवला आहे मी गुळाचा. हे बघा, अजून तार काय आलेली नाही पाकाची. थोडंसं तूप टाकलं का लाडू तर लय भारी लागते ते, पण तूपच नाही आज. थोडीशी अशी तार तुटली पाहिजे पाकाला पण. ठेप तुटते ते अजून. पाक तयार झाला. आता मी पटापट लाडू बांधून घेते. कोण आलंय बाहेर? हे बघा, पूर्ण लाडू बांधून झालेत. किती भारी दिसालेत, तेलकट तेलकट दिसालेत. अजिबात तेल तूप काय वापरलेलं नाही. शेंगदाणे एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरले का लाडू एकदम भारी होते. आणि चवीला तर लयच छान लागते, एकदम टेस्टी लागते. नीट जा, फोन कर पोचल्यावर. ह्यांचा मोबाईल पाहिला, ह्यांचा तर काय मोबाईल घरातच राहतो. संकेत निघालाय आता हॉस्टेलला. आलता 1 दिवस. हे बघ, कायम घरात राहते वस्तू काहीतरी. वर कर, खोटा लाग. फोन कर पोचल्यावर.